डॉक्टर साहेब आजपासून उद्यापासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे. आज ऑल पार्टी मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि आज ऑल पार्टी मीटिंग आहे. आज BSc देखील आहे. तर उद्यापासून कुठलं कामकाज जो आहे हा संसदेमध्ये घेतला जाईल त्याच्यावरती देखील चर्चा जी आहे ती ऑल पार्टी मीटिंग आणि BScमध्ये होईल. शिकांची दावा केला जात होता ठाकरेंकडनं की खासदारांचं सहयोगीकरण होणार नाही, मर्जर होणार नाही, मात्र काल त्याला परवानगी देण्यात आलेली आहे. काय सांगा? 2022 पासून खूप दावे त्यांनी केले. सगळे दावे जे आहेत ते फोल ठरत चाललेले आहेत आणि मला वाटतं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या खासदारांनी देखील विचारपूर्वक केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याला मान्यता जी आहे ही स्पीकर महोदयांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या विरोधात ते आता कोर्टात जाणार आहे. कोर्टात त्यांनी चालूच आहे त्यांचं कोर्ट कचेरी वगैरे 2022 पासून आणि प्रत्येक वेळेस जे आहे ते आपण पाहत आहे कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले आहे. मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त ॲफिलिएशनला परवानगी दिलेली आहे असं अरविंद सावंतांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं की मर्जर केलेलं नाही आहे सगळ्या खासदारांचं लोकसभा अध्यक्ष. आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील. तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. डॉक्टर साहेब, डोंबिवलीचा विषय आहे. तुमच्या पक्षाचे जे नगरसेवक होते म्हात्रे त्यांना जामीन मिळालेला होता, पण नंतर आता कोर्टाने त्यांचा जामीन रद्द ठरवलेला आहे. मारहाण केली होती डॉक्टरांना, तुम्ही तुमच्या पक्षाची तेव्हाही स्पष्ट भूमिका मांडलेली होती, पण जामीन पक्षाची स्पष्ट भूमिका जी आहे ती स्पष्ट होती. जामीन जो आहे तो कोर्टामधूनच मिळाला होता. आता पुन्हा जो आहे तो कोर्टाने जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे. जे काही कोर्टाचा निर्णय आहे त्याचं स्वागत जे आहे सगळ्यांनी केलेलं आहे. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. उद्यापासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यांना काल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. टीका अशा पद्धतीची होती की उद्या संसदेवरती मोर्चा काढला जाणार होता म्हणून त्यांना उचललं गेलं. जाणीव बघा, मला वाटतं सोनम वांगचुक यांना पुढे ठेवून कशा प्रकारे जे आहे हे सगळ्या गोष्टी सुरू होत्या आपल्याला माहिती आहे आणि त्यांना देखील 20 दिवस त्या ठिकाणी झाले होते उपोषण करत असताना. त्यांच्या जीवाला देखील त्या ठिकाणी जे आहे हे काही बरं वाईट झालं असतं तर त्याला कोण जबाबदार असतं. तर त्याच्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी जे आहे सोनम वांगचुक यांना जे आहे ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ट्रीटमेंट करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांचं म्हणणं होतं की माझ्यावरती उपचार करू नका, मी चांगला आहे, म्हणजे वजन कमी झालेलं आहे पण तब्येत. बघा, 20 दिवस जे आहे आपण सगळे लोक बघतोय त्यांना की ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी उपोषण करत होते आणि त्यांची तब्येत जी आहे ती खालावली असल्यामुळे तिकडे हा निर्णय जो आहे तो घेतला असेल. त्यांच्या तब्येतीची काळजी जी आहे ती चांगल्या प्रकारे जी आहे ती हॉस्पिटलमध्ये घेतली जाईल. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही त्यांची प्रमुख मागणी आहे सगळ्यांची, नीट पेपर लीक प्रकरण. बघा, मला वाटतं याच्यामध्ये जे आहे हे 20 दिवस जे काय त्यांचं उपोषण चालू होतं त्याचबरोबर जर पास्टमध्ये गेला, तुम्ही भूतकाळामध्ये गेला, इतिहासामध्ये गेला तर त्या ठिकाणी UPAच्या शासनाच्या वेळेस किती वेळा जे आहे हे पेपर लीक त्या ठिकाणी झाले, किती प्रकारचे ॲट्रॉसिटीज झाल्या, काय गोष्टी झाले, किती भ्रष्टाचार झाले. तर मला वाटतं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2026 पर्यंत ज्या प्रकारे भारत पुढे जातोय, ज्या प्रकारे वेगवेगळे डेव्हलपमेंट वर्क्स होत आहेत तर त्याच्यामध्ये खूप मोठा जो आहे हा जमीन आसमानचा फरक आहे. एकही कलंक जो आहे तो भ्रष्टाचाराचा जो आहे तो या सरकारवरती झाला नाही. हीच पोटदुखी जी आहे ही विरोधकांमध्ये आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे पेपर लीक जे झाले त्याच्यावरती जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने जे आहे या सगळ्या गोष्टी भविष्यात होणार नाही त्याची देखील काळजी जी आहे सरकारने पूर्णपणे घेतलेली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होते. सगळ्यांची चर्चा डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात आहे. पुन्हा हे विधेयक येईल का, या संदर्भात काही आज चर्चा अपेक्षित आहे? आज ऑल पार्टी मीटिंग आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतरच कळेल की बाबा डिलिमिटेशन बिल जे आहे पुन्हा कशा प्रकारे जे आहे हे जे DMK आहेत किंवा साऊथचे राज्य आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, हे सगळ्या गोष्टी जे आहे ते ऐकून घेतल्या जातील आणि त्याच्यावरती सरकार जे आहे ते गेल्या वेळेस देखील फ्लोअरवरती जे आहे हे अमित शहाजींनी गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला जर काय बदल करायचा असेल तो आम्ही आत्ता करायला जो आहे तो त्या ठिकाणी रेडी आहोत. हे देखील त्यांनी फ्लोअरवरती बोलून दाखवलेलं आहे. फक्त राजकारणाला किंवा विरोधाला विरोध न करता देशाच्या हितासाठी काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी देखील ज्या आहेत ते बघितल्या पाहिजे. सुषमा अंधारे इकडे दिल्लीत आल्या होत्या. त्यांनी अशी घोषणा केली की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दिल्लीत येणार आहे आंदोलनासाठी, पण नंतर सांगण्यात आलं की ते येणार नाही. काय वाटतं, ग्राउंडवर येतील ठाकरे आता तरी?
अरे आत्तापर्यंत नाही आले, तुम्ही काय अपेक्षा करताय? डॉक्टर इथून यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस ऑल पार्टी मिटिंगला जायचे त्यावेळेस 7 खासदारांचे गटनेते म्हणून तुम्ही जायचे. आता ताकद वाढली आहे, 13 खासदारांचे गटनेते म्हणून आज तुम्ही चालले हो, आहात. NDA ची ताकद वाढली आहे आता सगळ्यामुळे. NDAची ताकद वाढलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NDAची ताकद जी आहे ही सभागृहामध्ये देखील वाढलेली आहे आणि देशामध्ये देखील वाढलेली आहे. 7 खासदाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ही मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. संधी मिळेल सगळ्यांना, कारण मागच्या तिथे संधी मिळत नव्हती. एकच असा जण आरोप त्यांच्याकडनं व्हायचा नेहमी. त्याचा अनुभव आम्ही देखील घेतलेला आहे. मी जेव्हा होतो 2 टर्म तेव्हा मी देखील तो अनुभव घेतलेला आहे की कशा प्रकारे कोणाकोणाला संधी मिळत होती. आता आमच्या पक्षामध्ये जे आहे संधी सगळ्यांना मिळते. आपल्याला माहिती आहे की किती वेळा जे आहे ते बाकी आमच्या बरोबरचे जे सहकारी खासदार आहेत त्यांना संसद रत्न देखील मिळालेलं आहे आणि टॉप परफॉर्मिंग पक्ष सभागृहामध्ये कुठला असेल रिजनल पार्टीमध्ये तर तो शिवसेना आहे. हे देखील आपण रेकॉर्ड्सवरती पाहू शकता. तर आता 713 झालेले आहेत. नक्कीच त्यांना देखील सामावून घेण्याचं काम, बोलण्याच्या संधीचं समसमान वाटप आता आपल्या पक्षाकडून होईल असं नक्कीच आत्ता पण तसंच होतंय. बघा आमचे सगळे खासदार जे आहेत ते सभागृहामध्ये बोलतात. असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशा प्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती वेगवेगळ्या चर्चांमध्ये जे आहे सहभागी घेता येईल याच्यावरती चर्चा. बोलणाऱ्या खासदाराला पण तुमच्याकडे येण्याची संधी मिळेल. आता तुम्हाला जास्त माहिती असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.